53वा श्लोक. स्थानं मदीयं सह विश्वमेतत् क्रीडावसाने द्विपरार्धसंज्ञे भ्रूभंगमात्रेण हि संदिधक्षोः कालात्मनो यस्य तिरो भविष्यति. अंबरीशाच्या संरक्षणाकरता ठेवलेलं सुदर्शन चक्र दुर्वासाच्या पाठीमागे लागलं. आपलं रक्षण व्हावं म्हणून सगळीकडे तो गेला, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी सत्यलोकामध्ये ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेवाला विनंती केली की या तेजोमय चक्रापासून माझं रक्षण करा. ब्रह्मदेव म्हणाले, या सुदर्शन चक्रापासून तुझं कोणीही रक्षण करू शकणार नाहीत. मी, भगवान शंकर, दक्ष, भृगू सगळेजण त्याच्या आज्ञेत आहोत. भगवंताच्या भक्ताचा द्रोह करणाराला वाचवण्याला आपण कोणीही समर्थ नाहीत. ब्रह्मदेवाने असमर्थता व्यक्त केल्यावर दुर्वास महादेवाकडे गेले. महादेवाला सांगितलं. महादेव म्हणाले, श्रीरुद्र उवाच वयन्नतात प्रभवाम भूम्नि यस्मिन् परेण्येप्यजीवकोशाः भवन्ति कालेन भवन्ति हीदृशाः सहस्रशो यत्र वयं भ्रमामः. भगवान शंकर म्हणाले, त्या प्रभूच्या संबंधात काहीही करण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये नाहीत. त्यांनी निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये आम्ही फिरत असतो. मी, सनतकुमार, नारद, ब्रह्मदेव, कपिलदेव, अपांतरतम, देवल, धर्म, आसुरी, मरीची सगळे आम्ही त्याच्या मायेच्या चक्रात सापडलो आहोत. हे चक्र विश्वेश्वराचं शस्त्र आहे. त्याचा प्रतिकार आम्हाला सुद्धा करता येणार नाही. दुर्वास निराश झाले आणि वैकुंठामध्ये भगवंताकडे गेले. भगवंताच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला की हे अच्युता, हे अनंता, संतांना प्रिय असणाऱ्या प्रभो, या चक्रापासून माझं रक्षण करा. मी अपराधी आहे. आपला प्रभाव न जाणल्यामुळं मी प्रियभक्ताचा आपल्या अपमान केला. त्यापासून मला वाचवा. त्या भगवान म्हणाले, श्री भगवान उवाच अहं भक्तपराधीनो ह्यस्वतंत्र इव द्विज साधुभिर्ग्रस्तहृदयो भक्तैर्भक्तजनप्रियः. दुर्वासाला भगवान म्हणाले, ब्राह्मणा, मी सर्वथैव भक्ताच्या स्वाधीन आहे. मला स्वतंत्रता नाही. सज्जन भक्तांनी माझं हृदय आपल्या ताब्यात ठेवलेलं आहे. मला भक्तप्रिय आहेत. माझ्या भक्ताचा एकमेव आश्रय मीच आहे. त्या भक्तांना सोडून मी कशाचीही इच्छा करीत नाही. लक्ष्मीची सुद्धा इच्छा करीत नाही. माझे भक्त स्त्री, पुत्र, ग्रह, आप्तेष्ट यांना सोडून, सर्वस्व सोडून मला शरण आलेले असतात. मग त्यांना सोडण्याचा विचार तरी मी कसा करू? पतिव्रता स्त्री आपल्या पातिव्रत्याने पतीला वश करते, तसं साधू भक्तीने मला वश करतात. माझे अनन्य भक्त माझ्या सेवेने स्वतःला कृतकृत्य मानतात. माझ्या सेवेशिवाय
ते काहीही करू शकत नाहीत, करत नाहीत. साधवो हृदयं मह्यं साधूनां हृदयं त्वहं मदन्यत्ते न जानन्ति नाहं तेभ्यो मनागपि. भक्त हे माझं हृदय आहे आणि भक्तांचं हृदय मी आहे. भक्त माझ्या व्यतिरिक्त जगामध्ये काही जाणत नाहीत आणि मी त्यांच्या व्यतिरिक्त काही जाणत नाही. त्या दुर्वासा, तुला एक उपाय सांगतो मी, जा. ज्याचा अपराध केल्यामुळं हे संकट तुझ्यावर कोसळलं आहे त्याच्याकडे म्हणजे अंबरीशाकडेच तू जा. निरपराध साधूचं अनिष्ट करण्याच्या प्रयत्नामुळे अनिष्ट करणाराचंच अमंगल होतं. तपश्चर्या, विद्या ब्राह्मणाचं कल्याण करणारी साधनं आहेत. ब्राह्मणाला जे सामर्थ्य दिलंय ते शाप देण्याकरता नाही, जगाचं कल्याण करण्याकरता. त्या ब्राह्मणात जा, तुझं कल्याण असो. नाभागाचा पुत्र अंबरीश महाभाग्यवान संतश्रेष्ठ आहे, त्याला जा, क्षमा माग, तर तुझा हा ताप कमी होईल. शुकाचार्य म्हणतात, भगवंतांनी असं सांगितल्यावर सुदर्शन चक्राच्या तेजाने त्रस्त झालेले दुर्वास अंबरीशाकडे परत आले आणि राजाचे पाय धरले. दुर्वासाचं हे कृत्य पाहिल्यावर अंबरीश बिचारा लज्जित झाला की एवढ्या मोठ्या ऋषीने आपले पाय धरावेत. आणि मग अंबरीशाने त्या भगवंताच्या चक्राची स्तुती केली, शांत हो म्हणून. अंबरीश उवाच त्वमग्निर्भगवान् सूर्यस्त्वं सोमो ज्योतिषाम्पतिः त्वमापस्त्वं क्षितिर्व्योम वायुर्मात्रेन्द्रियाणि च. हे सुदर्शन चक्रा, तू अग्नी आहेस, सूर्य, चंद्र, पृथ्वी, आकाश, जल, वायू, पंचतन्मात्रा, इंद्रिय, सर्व काही तूच आहेस. 1000 दात असलेल्या हे सुदर्शना, मी तुला नमस्कार करतो. सुदर्शन नमस्तुभ्यं सहस्राराच्युत प्रिय सर्वास्त्रघातीन विप्राय स्वस्ति भूया इडस्पते. 1000 आरा असलेल्या सुदर्शना, मी तुला नमस्कार करतो. सर्व अस्त्रांना नष्ट करणारा, पृथ्वीचं रक्षण करणाऱ्या हे चक्रा, या ब्राह्मणाचं रक्षण कर. तूच धर्म, तूच सत्य, तूच यज्ञाचा अधिपती, यज्ञसुद्धा तूच आहेस, सर्व लोकांचा रक्षक तूच आहेस, परमपुरुषाचं तेजही तूच आहेस, सर्व धर्माच्या मर्यादांचं रक्षण करणारा तूच आहेस, अधर्माचं आचरण करणाऱ्या असुरांना भस्म करणारा अग्नी तूच आहेस. तू तिन्ही लोकांचा रक्षक आहेस, विशुद्ध तेजोमय, मनोवेगासारखा गतिमान, अद्भुत कर्म करणारा आहेस. मी तुला नमस्कार करतो, मी तुझी स्तुती करतो. हे अधीश्वरा, तुझ्यामुळं सर्व जगातील मांगल्याचं रक्षण होतं. ज्यावेळी भगवान तुला सोडतात तेव्हा युद्धभूमीवर तू दैत्यांचा नाश करतोस, सर्व अस्त्रांचे प्रहार सहन करतोस. तुला दुष्टाच्या नाशाकरताच भगवंतांनी नेमलेलं आहे. तेव्हा आमच्या कुलाच्या भाग्योदयासाठी तू दुर्वासाचं रक्षण कर. आमच्यावर हा तुझा मोठा उपकार होईल.
सुदर्शन चक्रा, मी जर काही दान केलं असेल, यज्ञ केला असेल, जर आमच्या वंशातील लोकांनी ब्राह्मणाला आपलं दैवत मानलं असेल, तर दुर्वासाला होणारा त्रास नष्ट व्हावा. सर्व गुणांचं एकमेव आश्रय आपण आहात. माझ्यावर प्रसन्न व्हा आणि दुर्वासाला या त्रासापासून मुक्त करा. शुकाचार्य म्हणतात, भगवंताच्या सुदर्शन चक्राची अंबरीश राजाने स्तुती केली आणि त्या प्रार्थनेनं सुदर्शन चक्र शांत झालं. दुर्वास ऋषी आगीपासून मुक्त झाले, चक्राच्या स्वस्थ झाले. राजाला उत्तम आशीर्वाद देऊन प्रशंसा करू लागले. दुर्वासा उवाच अहो अनंतदासानां महत्वं दृष्टमद्य मे कृतागसोऽपि यद्राजन् मंगलानि समीहसे. दुर्वास आता म्हणाला की मी भगवंताच्या भक्ताचं महत्त्व पाहिलं. मी अपराध केला असताना सुद्धा त्यांनी माझी शुभकामनाच केली, माझं वाईट चिंतलं नाही. ज्यांनी भगवंताच्या चरणकमलाला घट्ट मिठी मारली आहे, त्या साधू पुरुषाला कोणता अनुग्रह आवड आहे? कोणताही अपराध विसरणं त्यांना शक्य आहे. ज्याच्या नामाच्या श्रवणाने जीव निर्मल होतात, त्या भगवंताच्या दासांना जगामध्ये कोणतंही कार्य शिल्लक राहत नाही, कारण त्यांचं हृदय मुळातच करुणेनं भारलेलं असतं. राजा, तुम्ही माझ्यावर मोठे उपकार केले. मी केलेला अपराध तुम्ही विसरलात, माझ्या प्राणाचं रक्षण केलं. राजा काही न खाता दुर्वासाची वाट पाहत होता. दुर्वासाचे चरण धरले. महाराज, मी खरंच द्वादशी अजून सोडलेली नाही. फक्त पाणी प्यालेलो आहे. तुमच्याकरता जेवायचं मी थांबलो आहे. मग राजाने आदरपूर्वक दुर्वासाला भोजन दिलं. दुर्वास तृप्त झाले. राजन, आता आपण भोजन करावं, माझं भोजन झालं आहे. भगवंताचे भक्त असलेल्या आपलं दर्शन, स्पर्श, संवाद, मनाला भगवंताकडे प्रवृत्त करणाऱ्या आतिथ्याने मी प्रसन्न झालो आहे. स्वर्गातील देवांगना वारंवार आपल्या चरित्राचं गायन करतील. पृथ्वीसुद्धा आपल्या यशाचं संकीर्तन करत राहील. शुकाचार्य म्हणतात, दुर्वास अतिशय संतुष्ट झाले. राजाच्या गुणाची प्रशंसा केली आणि दुसरीकडे आकाशमार्गाने निघून गेले. दुर्वास परत येईतोपर्यंत 1 वर्षाचा काळ लोटला होता. इतके दिवस राजा फक्त पाणी पिऊन राहिला होता. जेव्हा दुर्वास निघून गेले तेव्हा भोजन केलं आणि आपल्यामुळं खरं म्हणजे दोन्ही गोष्टी झाल्या. दुर्वासांना दुःख भोगावे लागले. आपण प्रार्थना केल्यावर सुदर्शन शांत झालं. हे स्वतःमुळं झालं तरी सुद्धा त्यांनी मानलं की माझं नाही हे कर्तृत्व, हे भगवंताचं आहे. अशा अनेक गुणांनी संपन्न तो राजा सर्व कर्म परमात्म्याला अर्पण करून भक्ती वाढवत होता. सर्व भोग त्यांनी तुच्छ मानले, नरकाप्रमाणे मानले. मग त्या अंबरीशाने पुढे आपल्या मुलावर राज्याचा भार सोपवला आणि अरण्यामध्ये निघून गेला. तिथे भगवंताच्या रूपामध्ये मन लावून या संसारातून तो मुक्त झाला.
अंबरीशाचं हे परमपवित्र चरित्र जो वाचतो, त्याचं स्मरण करतो, तो भगवंताचा भक्त होतो. शुकाचार्य म्हणतात, अंबरीशाला 3 पुत्र होते, विरूप, केतुमान आणि शंभू. विरूपाचा मुलगा पृषदश्व, त्याचा रथीतर, त्याला संतान नव्हते. म्हणून अंगिरा ऋषीला प्रार्थना केली. त्यांनी त्याच्या पत्नीपासून ब्रह्मतेजाने संपन्न अनेक पुत्र निर्माण केले. रथीतराच्या पत्नीपासून उत्पन्न झाले होते म्हणून त्याला रथीतराचेच गोत्र त्यांना दिले गेले. पण अंगिरसाच्या कृपेनं झाल्यामुळे ते अंगिरस म्हणवले गेले. दोन्ही वर्णाचे लोक त्यामध्ये होते. काही जण ब्राह्मण झाले, काही जण क्षत्रिय झाले. मी सांगितलं की त्या काळामध्ये वर्ण बदलता येत होता. एकदा मनूच्या शेंकड्याने नाकातून इक्ष्वाकू नावाचा मुलगा निर्माण झाला. पुढे इक्ष्वाकूला 100 पुत्र झाले. त्यापैकी विकुक्षी, निमी आणि दंडक हे ज्येष्ठ होते. त्याच्याहून धाकटे 25 पुत्र हे आर्यावर्ताच्या पूर्व भागाचे, 25 पुत्र पश्चिम भागाचे, 3 जण मध्य भागाचे अधिपती झाले आणि उरलेले 47 दक्षिण इत्यादी प्रांताचे अधिपती झाले. एकदा इक्ष्वाकूच्या घरी श्राद्ध होतं म्हणून विकुक्षी नावाच्या मुलाला सांगितलं, जा आणि श्राद्धाला योग्य अशा पशूचं मांस घेऊन ये. त्या काळामध्ये श्राद्धाला मांस चालत होतं. प्रत्येक युगाचे धर्म वेगळे असतात. त्यावेळी चालत होतं म्हणजे आज चालतं असं नाही. आजच्या युगाचे धर्म वेगळे आहेत. कारण कलियुगाचा धर्म हरिकीर्तन आहे. हरिकीर्तन करणाऱ्याने मांस, दारू यापासून वेगळं राहिलंच पाहिजे. विकुक्षी अरण्यामध्ये गेला, पुष्कळ पशूची शिकार केली, थकला, भूकही लागली. मग श्राद्धासाठी मारलेला पशु खरं म्हणजे खाऊ नये, पण ते विसरून भूक लागल्यामुळे त्यांनी तो खाल्ला. उरलेलं मांस त्यांनी आणून पित्याला दिलं. इक्ष्वाकूने त्याच्यावर प्रोक्षण करायला गुरुजीला सांगितलं. वशिष्ठ गुरु त्यांनी ओळखलं अंतर्ज्ञानाने की हे मांस श्राद्धासाठी अयोग्य आहे, हे उष्ट केलेलं आहे. त्या मुलाला विचारलं, मग उलगडा झाला. शास्त्रविधीचं उल्लंघन करणाऱ्या मुलाला राजाने हाकलून दिला देशाच्या बाहेर. इक्ष्वाकूने नंतर आपल्या गुरुदेवाशी, वशिष्ठाशी चर्चा केली आणि त्याप्रमाणे योगाने शरीराचा त्याग करून परमपद प्राप्त करून घेतलं. वडील वारल्यानंतर विकुक्षी पुन्हा राजधानीमध्ये परत आला. राज्य करू लागला. अनेक यज्ञ केले. तो शशाद नावाने प्रसिद्ध आहे. विकुक्षीचा मुलगा पुरंजय, त्याला कोणी इंद्रवाह म्हणतात, कोणी ककुत्स्थ म्हणतात. सत्ययुगाच्या शेवटी देवदानवांचं घनघोर युद्ध झालं. त्यामध्ये देवांचा दैत्याकडून पराभव झाला. तेव्हा त्यांनी पुरंजयाला आपला मित्र बनवला आणि युद्धामध्ये आमच्या मदतीला ये म्हणून सांगितलं. पुरंजय म्हणाला, माझी अट आहे, इंद्राने माझं वाहन झालं पाहिजे तर मी युद्ध करेन. पहिल्यांदा इंद्राने मानलं नाही, पण भगवंताने सांगितलं याच्याशिवाय तुम्हाला विजय मिळणार नाही. आणि मग तो युद्धासाठी तयार झाला. दैत्याच्या नगरावर हल्ला केला. घोर संग्राम झाला. पुरंजयाने आपल्या बाणाने शत्रूला यमसदनाला पाठवलं. पुष्कळ पराक्रम केला.
बाणाच्या वर्षावाने शत्रूला छिन्नविछिन्न करून टाकलं. त्यांनी इंद्राला विजय मिळवून दिला. दैत्याचं पुर जिंकल्यामुळे त्याला पुरंजय असं नाव मिळालं. इंद्राने बैल होऊन त्याला आपल्या पाठीवर वागवलं म्हणून त्याला इंद्रवाह, इंद्र ज्याचं वाहन झाला तो. आणि इंद्र बैल बनला होता, त्याच्या वशिंडाजवळ तो बसला. वशिंड म्हणजे ककुत्स, म्हणून ककुत्स्थ म्हणजे वशिंडाजवळ जो बसला, स्थ म्हणजे असला, अशी 3 नावं पडली. पुरंजयाचा पुत्र अनेना, त्याचा पृथू, त्याचा विश्वरंधरी, त्याचा चंद्र आणि चंद्राचा युमनाश्व. युमनाश्वाचा पुत्र शाबस्त, त्यांनी शाबस्तीपुरी वसवली. शाबस्ताचा पुत्र बृहदश्व, त्याचा कुवलयाश्व, तो बलशाली होता. त्यांनी धुंदू नावाच्या दैत्याचा वध केला म्हणून त्याला धुंदुमार हे नाव पडलं. धुंदू दैत्याच्या मुखातील अग्नीमुळं त्याचे सर्व पुत्र जळून गेले. 3 जिवंत राहिले. त्यांची नावं दृढाश्व, कपिलाश्व, भद्राश्व होती. दृढाश्वाला हर्यश्व आणि त्यापासून निकुंभाचा पुत्र झाला. निकुंभाचा बर्हिणाश्व, त्याचा कशाश्व, कशाश्वाचा सेनजित, सेनजिताचा युवनाश्व नावाचा पुत्र झाला. युवनाश्वाला संतती नव्हती म्हणून तो 100 पत्नीसह वनामध्ये निघून गेला. दयाळू ऋषीनं युवनाश्वाकडून इंद्रदेवतेचा यज्ञ केला. रात्रीच्या वेळी युवनाश्वाला तहान लागली म्हणून तो यज्ञशाळेत गेला. सगळे ऋषी झोपलेले होते आणि अभिमंत्रित केलेलं मंत्राने जिथे पाणी ठेवलं होतं ते प्राशन केलं तहान लागल्यामुळं. सकाळी सगळे उठले, पाहिलं कलशामध्ये पाणी नाही. त्याने विचारलं, हे पाणी कोणाचं काम आहे? पुत्र उत्पन्न करणारं पाणी कोण प्यालं? युवनाश्व तो पाणी प्याला होता. हे म्हणजे आता अवघड आहे. दैवाचं सामर्थ्य खरं काही वेगळंच आहे. प्रसव समय झाल्यावर युवनाश्वाच्या उजवीकडील पोट फाडून त्यातून एक पुत्र जन्माला आला. तो रडायला लागला. ऋषी म्हणाले, दुधासाठी हा रडतो आहे, कोणाचं दूध पिणार? तर आईच नेमल्यावर दूध कोण पाळणार? तेव्हा इंद्र म्हणाला, मान धाता म्हणजे मला पिईल म्हणून त्याने आपली तर्जनी म्हणजे पहिलं बोट, अमृत स्रवणारी तर्जनी त्याच्या तोंडात घातली. तो शांत झाला. पुढे युवनाश्व मरण पावला आणि तो मुलगा पुन्हा गादीवर आला. इंद्राने त्याचं नाव ठेवलं होतं त्रसदस्यू, कारण दस्यू म्हणजे लुटमार करणारे जे लोक होते त्याला भेट होते. आणि जो मुलगा इंद्राने ज्याला पाजलं बोटाने, मानधाता, त्याचं नाव मानधाता पडलं. त्यांनी सप्तद्वीपवती पृथ्वीचं पालन केलं. तो आत्मज्ञानी होता. मोठमोठे यज्ञ केले, प्रभूची आराधना केली. सर्व काही भगवंताचं स्वरूप आहे असं तो मानत होता. त्याने सूर्याच्या उदयापासून अस्तापर्यंत जेवढा भूभाग आहे तेवढा जिंकला. मंधात्याची पत्नी शशबिंदूची कन्या बिंदुमती ही होती. तिच्यापासून पुरुकुत्स, अंबरीश आणि योगी मुचुकुंद असे 3 पुत्र झाले. त्यांना 50 बहिणी होत्या. मुचुकुंदाला म्हणजे बिंदुमतीला 50 मुली झाल्या. त्या सर्वजणी सौभरी ऋषीला दिल्या. कारण काय त्याची कथा सांगितली. सौभरी ऋषी एकदा यमुनेच्या पाण्यामध्ये बुडी मारून तपश्चर्या करत होते.
पाण्यामध्ये ज्यांनी पाहिलं की मत्स्यराज आपल्या पत्नीसह सुख उपभोगत आहे, त्यांनी मत्स्यमैथुन पाहिलं आणि ते पाहिल्यामुळे त्याच्या मनामध्ये विवाह करण्याची इच्छा निर्माण झाली. मग तो मांधाता राजाकडे गेला आणि म्हणाला, तुला 50 मुली आहेत, एक कन्या मला दे. आता या ऋषीबरोबर कोण जटा वाढलेल्या, अंगाला सुरकुत्या पडलेल्या? राजा म्हणाला, ब्रह्मन, स्वयंवरात कन्येनं आपल्याला वरलं तर आपण घेऊन जा, जी मुलगी तुम्हाला वरेल ती घेऊन जा. सौभरी ऋषीने विचार केला की मी वृद्ध झालो आहे, त्वचेला सुरकुत्या पडलेल्या आहेत, केस पिकलेले आहेत, मान हलू लागली आहे, कोणतीही कन्या मला वरणार नाही. म्हणून राजाने मुद्दाम द्यायची नाही म्हणून वेगळ्या प्रकाराने नाही म्हणून सांगितलं, एवढंच. ठीक आहे म्हणलं. मी असं मदनासारखं रूप धारण करतो की सगळ्या मुली मला माळ घालतील. आणि मग त्यांनी तपश्चर्येच्या बळाने देवांना सुद्धा लाजवेल असं सौंदर्य प्राप्त केलं. आणि मग सौभरी त्या कन्यांच्या महालामध्ये गेला. त्या 50 राजकन्यांनी सौभरीला पाहिलं आणि प्रत्येकजण म्हणालेली, मला हा पती पाहिजे, मला हा पती पाहिजे. कारण कन्या वरयते रूपम. राजाने पाहिलं, एवढा आपण शब्द दिलाय. तेव्हा सौभरी ऋषीला त्या सर्व 50 मुली देऊन टाकल्या. त्यांनी तपश्चर्येच्या प्रभावाने बहुमूल्य सामग्री, सुसज्ज उपवन, निर्मल जलाने भरलेली सरोवर, महाल, सगळी भोग सामग्री निर्माण केली. सप्तद्वीपाने वेढलेल्या पृथ्वीचा स्वामी झाला. आणि तो मांधाता सुद्धा सौभरीचं सुख पाहून आश्चर्यचकित झाला. सौभरी विषयाचं सेवन करीत गृहस्थ सुखामध्ये रममाण झाले, पण तृप्त झाले नाहीत. कारण अग्नीमध्ये तूप टाकल्यावर अग्नी भडकतो, शांत होत नाही. गृहस्थाश्रमामध्ये उपभोग घेतल्यानंतर वासना वाढत जाते. एक दिवशी सौभरी स्वस्थ चित्ताने बसले असताना त्यांच्या मनामध्ये विचार आला, क्षुद्र माशाचं दृश्य मी पाहिलं काय आणि माझी तपश्चर्या लयाला गेली. मी तर तपस्वी, सदाचरणाचे निष्ठेने पालन करीत होतो आणि एका दृश्याने माझ्या जीवनामध्ये अधपतन झालं. दीर्घकालपर्यंत केलेलं तप पाण्यात गेलं. म्हणून ज्याला मोक्षाची इच्छा आहे त्याने भोगात रममाण झालेल्या प्राण्यांच्या जवळ सुद्धा जाता कामा नये. एक क्षणाकरता सुद्धा इंद्रिय आपली बाहेर जाऊ देता कामा नये. एकट्याने राहावं, एकांतामध्ये चित्त भगवंतामध्ये लीन करावं आणि संत संग करावा, महात्म्याशी मैत्री करावी. मी असाच होतो, एकटा तपश्चर्येमध्ये मग्न होतो. पाण्यातील माशाचा संग पाहिला काय आणि माझ्या मनामध्ये विवाहाची इच्छा निर्माण झाली. विषयामध्ये सत्यबुद्धी ठेवल्यामुळं माझी बुद्धी भ्रष्ट झाली. माझं मन लालसेनं भरून गेलं आणि म्हणून मग त्याला पश्चात्ताप झाला. म्हणून वाईट ऐकू नये, वाईट पाहू नये, वाईट बोलू नये.
पण सौभरी ऋषीनं पाहिलं माशाचं. आपण तर दूरदर्शनवर रोज माणसंच पाहतोय. काही काही चॅनेल त्याला वाहिलेलीच आहे, ते दुसरं काही नाहीच. स्त्री देहाचं उघडं नागडं दर्शन त्या टीव्हीच्या चॅनेलवर 24 तास चालू असतं. मग माशाचं दृश्य पाहिलं म्हणून जर सौभरी ऋषी भ्रष्ट झाले तर घाणेरडी दृश्य पाहणारे आपण किती भ्रष्ट होणार आहोत. आपली मुलं काय शिकणार आहेत. सौभरींना पश्चात्ताप झाला. विरक्त होऊन संन्यास घेतला, वनामध्ये निघून गेली. त्यांच्या पत्नीसुद्धा त्यांच्याबरोबर वनामध्ये गेल्या. घोर तपश्चर्या केली, शरीर कृश केलं आणि परमात्म्यामध्ये लीन झाले. आपल्या पतीची गती पाहून ज्वाळा जशा अग्नीमध्ये लीन होऊन जातात तशा पतीच्या प्रभावाने सती होऊन त्याच्यामध्ये त्या लीन झाल्या. शुकाचार्य म्हणतात, मंधात्याच्या पुत्रामध्ये थोरला पुत्र अंबरीष नावाचा होता, हा दुसरा. त्याचा पुत्र यवनाश्व, त्याचा हरित. वेगवेगळे मंधात्याच्या वंशातील राजे वेगवेगळ्या गोत्राचे प्रवर्तक झाले. नागांनी आपली बहीण नर्मदा ही पुरकुत्साला दिली होती. नागराज वासुकीच्या आज्ञेने नर्मदा आपल्या पतीला रसातळामध्ये घेऊन गेली होती. तिथे पुरकुत्साने भगवंताच्या शक्तीने संपन्न होऊन नागांना त्रास देणाऱ्या गंधर्वांचा नाश केला. म्हणून नागराजाने पुरकुत्साला वर दिला की जो या प्रसंगाचं स्मरण करेल त्याला नागापासून सापापासून भय राहणार नाही. पुरकुत्साचा मुलगा त्रसद्दस्यू, त्याचा पुत्र अनरण्य, अनरण्याचा पुत्र हर्यश्व, त्याचा अरुण आणि अरुणाचा त्रिबंधन, त्रिबंधनाचा पुत्र सत्यव्रत, त्याचा सत्यव्रत त्रिशंकू नावाने विख्यात झाला. त्याच्या पित्याच्या शापाने त्रिशंकू चांडाळ झाला होता आणि विश्वामित्राच्या स्वभावाने तो शरीरासह स्वर्गात गेला. देवाने त्याला ढकलून दिला. तो खाली डोकं वर पाय करून आकाशात पडला. विश्वामित्राने तपोबलाने त्याला आकाशातच स्थिर केलं. आकाशात अजूनही त्रिशंकू दिसतो. त्रिशंकूचा पुत्र हरिश्चंद्र. विश्वामित्रांनी वशिष्ठ यांच्यासाठी एकमेकांना शाप देऊन ते पक्षी झाले आणि कित्येक वर्ष लढत राहिले. हरिश्चंद्राला संतान नव्हते. नारदाच्या उपदेशाप्रमाणे तो वरुणाला शरण गेला आणि म्हणाला की वरुणा, मला पुत्रप्राप्ती व्हावी. पुत्र झाला तर मी यज्ञामध्ये त्याला बळी देईन. ऐकले, मूर्खपणाचे नवस करू नयेत. जे नवस आपल्याला फेडणं शक्य आहे असेच नवस करावेत. मग बळी द्यायचा तर मुलगा मागितला कशाला? वरुणाच्या कृपेने हरिश्चंद्राला रोहित नावाचा पुत्र झाला. वरुण आला आणि म्हणाला, हरिश्चंद्रा, तुला पुत्रप्राप्ती झाली आहे, आता याच्याद्वारा माझा यज्ञ कर. हरिश्चंद्र म्हणाले, 10 दिवस वृद्धी असते, तोपर्यंत हा यज्ञाला चालणार नाही. 10 दिवसानंतर वरुण पुन्हा आला. हरिश्चंद्र म्हणाला, याच्या तोंडात दात येतील तेव्हा तो यज्ञाला योग्य होईल. वरुण म्हणाला, ठीक आहे. काही दिवसांनी दात आले, आता यज्ञ कर. तो म्हणला, हे दुधाचे दात पडून नवीन पक्के दात येतील तेव्हा यज्ञाला योग्य होईल. दुधाचे दात पडल्यानंतर यज्ञपशूचे हेही दात पडले. हरिश्चंद्र म्हणाला,
यज्ञ कर, वरुण म्हणाला हरिश्चंद्राला. तेव्हा हरिश्चंद्र म्हणाला, क्षत्रिय पशु जेव्हा कवच धारण करू लागतो तेव्हा यज्ञासाठी योग्य होतो. पुत्रप्रेमामध्ये मन गुंतल्यामुळं सारखा पुढील 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 वायदा करत 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 त्यांनी वरुणाला टोलवलं. रोहिताला समजलं त्याच्या मुलाला की वडिलांना आपलं बलिदान करायचं आहे, म्हणून तो धनुष्य घेऊन अरण्यामध्ये प्राणाचं रक्षण करण्याकरता निघून गेला. काही दिवसांनी त्याला समजलं की वरुण देवतेने आता आपल्या पित्याला ग्रासले आहे. वरुण जेव्हा आला तेव्हा हरिश्चंद्र म्हणाला की मुलगा निघून गेलाय, आता मी काय करू, त्याचा बळी कसा देणार. म्हणून रागाने वरुणाने त्याला जलोदर निर्माण केला. हे रोहिताला कळल्यावर तो आपल्या नगराकडे यायला निघाला, पण इंद्राने त्याला अडवलं. ते म्हणाले, पवित्र तीर्थक्षेत्राचे सेवन करीत पृथ्वीवर तू विहार करीत राहा. आणखी वर्षभर तो वनामध्ये राहिला. दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या वर्षी सुद्धा प्रत्येक वेळेला वडिलाकडे जाण्याचा विचार केला, पण इंद्राने वृद्ध ब्राह्मणाचा वेश घेऊन त्याला समजावलं, अडवलं. अशा प्रकारे 6 वर्ष गेली. 7व्या वर्षी जेव्हा तो आपल्या नगराकडे जाऊ लागला तेव्हा त्याला एक गरीब ब्राह्मण भेटला. त्याचं नाव आजीगर्थ. त्याला 3 मुलं होती. तो म्हणला, बळी द्यायला एक मुलगा मला विकत दे. वडिलांचं थोरल्या मुलावर प्रेम, आईचं धाकट्या मुलावर प्रेम. मग मधला जो होता त्याचं नाव शनशेप. तो म्हणला, मला कोणीच वाली नाही बाबा, मला देऊन टाका, तुमच्याजवळ राहून काय करू मी. तेव्हा त्याला घेऊन तो राजाकडे गेला. पुरुषमेध यज्ञाने वरुण इत्यादी देवतेचं यजन केलं. त्या यज्ञामध्ये विश्वामित्र होते, जमदग्नी अध्वर्य होते, वशिष्ठ ब्रह्मदेव होते, ब्रह्मा होते, आणि आयास्य मुनी उद्गाता होते. त्यावेळी इंद्र प्रसन्न झाला आणि हरिश्चंद्राला एक सोन्याचा रथ दिला. शुकाचार्य म्हणतात, त्या शनशेपाचे महात्म्य मी तुला नंतर सांगेन. सत्यव्रताचं पालन करणारा हरिश्चंद्र त्याने हा पुरुषमेध केल्यावर विश्वामित्र प्रसन्न झाले. त्याला आत्मज्ञानाचा उपदेश केला आणि मग ते निघून गेले. यानंतर हरिश्चंद्राने सर्वसंग परित्याग केला, सर्व बंधनातून मुक्त झाला. अशा प्रकारचं हे हरिश्चंद्राचं एक वेगळं कथानक भागवतामध्ये आहे. आपण जी माहिती आपल्याला ती विश्वामित्राला त्यांनी दान केलं, स्वतःला, मुलाला आणि बायकोला. ती हरिश्चंद्राची कथा आहे. तो डोंबाघरी पाणी वगैरे भरलं, ती कथा वेगळी, ती महाभारतात आहे. इथे थोडीशी वेगळी कथा आहे भागवतामध्ये. शुकाचार्य म्हणतात, रोहिताचा पुत्र हरित, हरिताचा पुत्र चंप, त्या चंपानी चंपापुरी वसवली. चंपाचा मुलगा सुदेव, त्याचा मुलगा विजय, विजयाचा भरुक, भरुकाचा वृक, वृकाचा पुत्र बाहुक. शत्रूंनी त्याचे राज्य हिरावून घेतले म्हणून तो वनामध्ये निघून गेला. अरण्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याची पत्नी सुद्धा सती जायला निघाली. ती गर्भवती होती हे और्व ऋषीला माहीत होतं, म्हणून तिला सती जाऊ दिलं नाही. सती जाण्याचे सुद्धा काही नियम होते.
पोटात मूल असेल तर त्या बाईने सती जायचं नाही असा दंडक होता. सती जाणाऱ्या स्त्रीचं मन वळवण्याकरता सर्वांनी प्रयत्न करायचे. नाही ऐकलं तरच एखादी बाई सती जात होती. पण चित्र असं उभा केलंय की जणू काही प्रत्येक घरातली बाई सतीच जात होती. हिंदू धर्माला बदनाम करण्याकरता इंग्रजांनी जो खोटा इतिहास दिला ना, त्यापैकी सतीचं प्रकरण खोटं आहे. मद्रास प्रांताने, मुंबई इलाख्याने, इथल्या गव्हर्नरनी लॉर्ड बेंटिंगला कळवलं की आमच्या राज्यामध्ये सतीचं एकही प्रकरण झालेलं नाही. लेखी रिपोर्ट आहेत त्यांची. तेव्हा सतीचं प्रकरण, सती जात होते बायका, पण जाऊ नको म्हणून लोक पाया पडत होते. अहो, मल्हारराव होळकर अहिल्याबाईच्या पाया पडले सती जाऊ नकोस म्हणून. जिजाबाई कुठे सती गेल्या? शिवाजी महाराजांनी जाऊ दिली नाही सती. शिवाजी महाराजांनी पाय घट्ट धरले की आईसाहेब जाऊ नका तुम्ही. शिवाजी महाराज आईला आऊसाहेब म्हणत होते बरं का. हे मासाहेब हे थोतांड नाटकातलं आहे, सिनेमातला आले जी मासाहेब. कुठं काढले मासाहेब? इतिहासामध्ये शिवाजी महाराज आपल्या आईला आऊसाहेब म्हणत होते. कळलं का? त्यामुळे तो विषय वेगळा आहे. तेव्हा ती गर्भवती असल्यामुळे तिला सती जायला बंदी केली. तिच्या सवतींना माहीत झालं की ही सती गेली नाही. मग आता हिला मुलगा झाला तर राजा होणार म्हणून सवतीनं तिला विष घातलं. पण तो गर्भ असा होता, विषाला घेऊन जन्माला आला. देवतारी त्याला कोण मारी? विषाला शब्द आहे गर. गरासह जन्माला आला म्हणून त्याचं नाव सगर. सगर शब्दाचा अर्थ काय? सगर, गरासह. गर म्हणजे विष, म्हणून त्याचं नाव सगर पडलं. तो कीर्तिमान राजा झाला, तो चक्रवर्ती सम्राट झाला. त्यांनी पृथ्वी खोदून खोदून समुद्र तयार केला. त्यांनी समुद्र तयार केला म्हणून समुद्राला सागर म्हणतात. सगरांनी तयार केला म्हणून सागर. तो जो यज्ञाचा घोडा पाताळामध्ये कपिल महामुनीच्या आश्रमापाशी ठेवला की नाही नेऊन, तो घोडा शोधण्याकरता चारी बाजूनी त्यांनी पृथ्वी खणली आणि त्याचे सागर तयार झाले अशी कथा आहे. सगराने आपले गुरुदेव औरव यांना आज्ञा मानून तालजंग, यवन, शक, हैहय, बर्बर या रानटी लोकांचा वध केला नाही, पण त्यांना विद्रूप केलं. सगराने फक्त अंगावरचं वस्त्र, लोकांना फक्त वस्त्र अंगावर पांघरण्याची आज्ञा केली. त्यापैकी हे रानटी लोक भगवंताची आराधना केली, अश्वमेध यज्ञ केला, घोडा सोडला, तो इंद्राने चोरून नेला. घोडा शोधण्याकरता सगराच्या पुत्रांनी सगळी पृथ्वी धुंडाळली, सर्व बाजूनी खोदली आणि खोदता खोदता ईशान्य दिशेला कपिल महामुनीच्या आश्रमाजवळ घोडा दिसला. गंगासागर. कपिल महामुनीला पाहून ते 60,000 सगरपुत्र मूर्खासारखं यांनीच आमचा घोडा चोरला असेल म्हणून अंगावर चालून गेले. तर कपिल महामुनींनी नुसते डोळे उघडले, त्यातून ज्वाळा निघाली आणि क्षणार्धात ते 60,000 सगरपुत्र जळून खाक झाले. कपिल महामुनीच्या क्रोधामुळे ते जळले नाहीत, मग त्यांच्या पापाने जळले असं म्हटले. कपिल महामुनी कशाला जाळत आहेत? त्यांच्या पापानेच त्याला जाळलं. माणसाने केलेलं पापच फळाला येतं, दुसरं कोणी फळाला येत नाही. कळलं का?
क्रोधरूप तमोगुण त्यांच्यामध्ये असणं शक्यच नाही कपिल महामुनीमध्ये. त्यानंतर सगळी मुलं जळून गेली. मग सगराची दुसरी पत्नी होती केशिनी. तिला जो एक मुलगा झाला त्याचं नाव होतं असमंजस. त्याच्या मुलाचं नाव होतं अंशुमान. आणि तो आपल्या आजोबाच्या आज्ञेचं पालन करून सेवेमध्ये मग्न राहत होता. पण हा जो असमंजस होता तो मागच्या जन्मी योगी होता. आसक्तीमुळं योगापासून विचलित झाला आपल्या भरतमुनीसारखा. त्या कोकरामध्ये त्याचं मन अडकलं हरणाच्या, हरिण जन्माला गेला. तसा हा असमंजस मागच्या जन्मामध्ये योगभ्रष्ट झाला. पण योगी असल्यामुळे राजाच्या पोटी जन्माला आला. पण त्याला पूर्वजन्माचं स्मरण होतं. पूर्वजन्माचं ज्यांना स्मरण होतं त्यांना जातिस्मर म्हणतात. ज्यांना पूर्वजन्म आठवतो त्याला जातिस्मर म्हणतात. आजही जगामध्ये पुष्कळ लोक आहेत ज्यांना पूर्वजन्म आठवतो. गीताप्रसिद्धीवर मोठा अंकच काढलाय पुनर्जन्मावर. त्यात पुनर्जन्म आठवणाऱ्या आपल्या देशातील बाहेरच्या देशातील शेकडो लोकांच्या कथा येतात नावासह. कुठल्या गावात कुठे झाले, कुठे जन्म झाला, सगळे दिले. तो असमंजस पूर्वजन्माचं स्मरण असल्यामुळं वाटेल तसं वागत होता. लोकांनी आपल्याला वेडा आहे असं समजावं. खेळताना येतं त्यांनी मुलांना शरयूनदीमध्ये टाकून दिलं म्हणून त्याला हाकलून दिलं. जाताना त्यांनी मुलं जिवंत केली आणि अरण्यात निघून गेला. तोही निघून गेला. 60,000 पुत्र जळून खाक झाले. आता राहिला एक त्याचा नातू. मुलगा राहिला अंशुमान आणि अंशुमानाचा मुलगा भगीरथ. सगराच्या आज्ञेनं अंशुमानाने घोड्याचा शोध घेतला. पण तोही कपिल महामुनीच्या आश्रमाजवळ गेला. चरणांना वंदन केलं. म्हणाला, कपिल महामुनी, आपण ब्रह्मदेवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहात. समाधीनं किंवा तर्काने आजपर्यंत कोणालाही जे समजलं नाही ते तत्व आपल्याला समजलेलं आहे. आपण ज्ञानग्रहण आहात. सनक सनंदन यांच्या योग्यतेचे आहात. हे जग म्हणजे मायेची करामत आहे असं आपण म्हणत आहात. आपल्या दर्शनाला मी आलेलो आहे. माझ्या पूर्वजांचा उद्धार करा. आपल्यामुळं ते राखेचे ढिगारे होऊन पडलेले आहेत. शुकाचार्य म्हणतात, परीक्षित राजा, कपिलदेवाची प्रार्थना केल्यावर ते अंशुमानावर प्रसन्न झाले. कपिल महाभगवान म्हणाले, पुत्रा, इथं बांधलेला हा जो घोडा आहे तो तुझ्या आजोबाचा यज्ञपशु आहे. याला तू घेऊन जा. पण जळून राख झालेले तुझे जे पितर आहेत त्यांचा उद्धार करायचा असेल तर गंगाजल आणलं पाहिजे. दुसरा कोणताही उपाय नाही. अंशुमानाने नम्रतेनं त्यांना प्रसन्न करून घेतलं. पाया पडला, प्रदक्षिणा घातली आणि यज्ञाचा घोडा परत आणला आणि यज्ञाची समाप्ती केली. अंशुमान सुद्धा गंगेला स्वर्गातून पृथ्वीवर आणू शकला नाही. मग त्यांनी औरवर्षिणी दाखवलेल्या मार्गाने परमपदाची प्राप्ती करून घेतली. परीक्षित राजा, गंगेला आणण्याच्या इच्छेने अंशुमानाने पुष्कळ वर्ष घोर तपश्चर्या केली होती. पण त्याला यश आलं नाही.
निसर्गाने त्यांना मृत्यू आला. मग त्याचा पुत्र दिलीप, त्यांनी खूप तपश्चर्या केली, पण तोही असफल झाला. पुढे त्यालाही मृत्यू आला. दिलीपाचा पुत्र भगीरथ, म्हणजे अंशुमानाने प्रयत्न केला, दिलीपाने प्रयत्न केला आणि तिसऱ्या पिढीला यश आलं भगीरथाच्या. गंगा काय एका पिढीत आपल्या भारतामध्ये आलेली नाही. तेव्हा भगीरथाने खूप तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्येनं गंगा प्रसन्न झाली आणि गंगेनं दर्शन दिलं. ती म्हणाली, भगीरथा, तुला मी वर देण्याकरता आले आहे. त्या भगीरथ राजा म्हणाला, माते, आपण मृत्यूलोकात चलावे, माझ्या पितरांचा उद्धार करावा. गंगा म्हणाली, मी येते, पण स्वर्गातून मी पडायला लागले म्हणजे माझा वेग धारण कोण करणार? भगीरथा, माझा वेग जर धारण कोणी केला नाही तर मी पृथ्वीला फोडून पाताळात जाईन. शिवाय म्हणले दुसरं असं की पापी लोक माझ्या पाण्यामध्ये स्नान करतील, मी दूषित होईन, म्हणून मी काही येणार नाही. कारण पाप माझ्यामध्ये धुतल्यानंतर मी शुद्ध कशी होणार? मी जगाला शुद्ध करणार, मला शुद्ध कोण करणार? काल सुप्रीम कोर्टाने सांगितले 100 वर्षे लागतील म्हणून गंगा शुद्ध करायला. सामान्य नाही, सुप्रीम कोर्टाने सांगितले. त्या भगीरथ म्हणाला, माते, तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो. जसे पापी लोक तुझ्या पाण्यामध्ये स्नान करतील, तसे सत्पुरुष, संन्यासी, शांत, ब्रह्मनिष्ठ, सज्जन लोक तुझ्या पाण्यामध्ये स्नान केल्यामुळे तू शुद्ध होशील. फक्त पापी स्नान करतील का? नाही, चांगली माणसंही स्नान करतील ना. आता रात्रायला तुझा वेग सहन कोण करणार? भगीरथ म्हणला की मी भगवान शंकराची तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेतो. ते भगवान शंकर तुझा वेग धारण करतील. मग गंगेनं संमती दिली. भगीरथाने तपश्चर्या करून भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलं आणि विश्वाचं कल्याण करणाऱ्या शंकराने भगीरथाच्या प्रार्थनेचा स्वीकार केला. भगवंताच्या चरणाच्या स्पर्शाने जिचं पाणी पवित्र झालं आहे, अशा गंगेला आपल्या मस्तकावर धारण केलं. मग राजर्षी भगीरथाने जेथे आपले पितर राखेचे ढीग होऊन पडले होते, तिथे हळूहळू त्या गंगेला घेऊन गेला. वायूप्रमाणे वायुवेगाने चालणाऱ्या रथात बसून तो पुढे पुढे जात होता. गंगा मागे मागे धावत येते ती. आणि सगराचे पुत्र जिथे कपिल महामुनीच्या शापाने भस्म झाले होते, त्यांच्या शरीराला म्हणजे राखेला गंगा जलाचा स्पर्श झाल्याबरोबर ते मुक्त झाले, दिव्य रूपामध्ये प्रगट झाले आणि स्वर्गामध्ये गेले. अशा प्रकारे गंगेची ही कथा एकदा सांगून गेले. येथे मागच्या एका स्कंदामध्ये झालेली कथा ती गंगा अवतरणाची, ही थोडक्यात या ठिकाणी झालेली आहे. राजा, गंगेच्या महिम्याविषयी जे काही तुला इथं सांगितलं ते आश्चर्य करण्यासारखं नाही. कारण गंगा भगवंताच्या चरणकमलापासून निघाली आहे, तिच्यामुळे सर्वजण पवित्र होतात. मग सगरपुत्र हे पवित्र होतील, उद्धरतील, यात नवल काय?